मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळाल्यानं हिंगोलीतील कळमनुरी शहरात आज दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता जिजाऊ चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष केलाय। राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्या संदर्भानं अध्यादेश काढले आहेत। त्यानंतर जिजाऊ चौक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीनं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं। तसेच संपूर्ण शहरात डीजेच्या तालावर नाचत, जोरदार घोषणाबाजी करत, पेढे वाटप करत, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आलाय। मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। आज खरं तर मराठ्यांची दिवाळीच आहे। गेल्या 40 वर्षापासून आरक्षणाचा लढा आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपुष्टात आणलेला आहे आणि शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर मराठ्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व उदयास आलेलं आहे। जेणेकरून ह्यानंतरही समाजाची अडचण आणि गरजवंत मराठ्यांच्या अडचणीसाठी लढा उभारणारा एकमेव नेता म्हणून मनोज जरांगे पाटील हे समोर आलेले आहेत। त्यांना माझे जाहीर आभार करतो। न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली।